नमस्कार मंडळी, पुष्पाज ड्रीमी वर्ल्डमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सर्वप्रथम दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही सदिच्छा. तर मी हा व्हिडिओ जो बनवलेला आहे तो मी स्वामी समर्थांचं 11 दिवसाचं व्रत केलं होतं आणि त्याच्यानंतर मी जी मनातली इच्छा बोलली होती ती माझी पूर्ण झाली होती. त्यासाठी मी हे 1 दिवसाचं स्वामी समर्थांचं पारायण केलं होतं. त्यानिमित्त मी ही पूजा मांडलेली होती. पाहू शकता मी खूप साधे सिंपल पद्धतीने पूजा मांडलेली आहे. स्वामी समर्थांचे जे कोणी सेवेकरी असेल सर्वांना माहिती असतं, जी भक्ती किंवा जी सेवा तुम्ही फक्त मनापासून कराल ती स्वामींपर्यंत पोहोचते आणि त्यातूनच तुमची स्वामी महाराज जी काय असेल ती इच्छा पूर्ण करतात. आणि ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. त्यानिमित्त मी ही पूजा मांडलेली होती. तर पाहू शकताय नैवेद्य मी पहिली पूजा करून घेतली. त्यानंतर नैवेद्यासाठी माझी पूजा होईपर्यंत मिस्टरांनी मसाले भात बनवला. त्यानंतर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की उन्हाळी घेवड्याची शेंग जी असते ते स्वामींना नैवेद्यासाठी आवडते, म्हणून मी ती शेंग त्याची तयारी करून घेतली. मस्त पुऱ्या केल्या, कांदा भाजी केली, शेंग परतून घेतली आणि छान असा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. पुरी, श्रीखंड, मसाले भात आणि कांदा भजी असा हा नैवेद्य मी दाखवून घेतलेला आहे. तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, जे कोणी स्वामी समर्थांची सेवा करत असेल तर ती फक्त मनापासून करा. आणि मी माझा लवकरच अनुभव तुमच्यासोबत शेअर करेन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ठेवा. मी माझा अनुभव तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. फक्त मनापासून सेवा करा आणि मनापासून जी काही इच्छा असेल ती मागा. तुमची इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात. हा माझा अनुभव आहे. धन्यवाद.